आरोपींचे वकील जे काही बोलले ते चुकीचं असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय। माझ्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। विषयाला कलाटणी देण्यासाठी वैष्णवीवर असे आरोप केले जात असल्याचं अनिल कसपटे यांचं म्हणणं आहे। वैष्णवीच्या चॅट संदर्भात पुसटचीही आपल्याला कल्पना नाही। हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत हेही खोटं असून त्यांच्याकडे केवळ एक गाडी मला हुंडा म्हणून मागितली गेली होती। गाडी घ्यायला दबावही टाकला गेल्याचा आरोप अनिल कसपटेंनी केलेला आहे। तर निलेश चव्हाण हा सुद्धा या कटामध्ये सहभागी असल्याचं कसपटे यांचं म्हणणं आहे। जालिंदर सुपेकरांचं नाव घेऊन शशांक धमकावत असल्याचा आरोप कसपटेंनी केलाय। वैष्णवी आत्महत्या करण्यापूर्वी हगवणे कुटुंबीय 5 ते 6 दिवस सातत्यानं तिला मारहाण करत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। काल हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या मोबाईलमधल्या चॅटबाबत कोर्टात युक्तिवाद केल्यानंतर तिच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेत हे स्पष्टीकरण दिलं आणि यावेळेला त्यांना रडू देखील कोसळलं। त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठंतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।